नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आजचा आपण तुम्हाला दाखवते आज बुंदीची कोशिंबीर. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी बुंदीची कोशिंबीर दाखवते. झटपट होणारी आहे, जास्त वेळ खात नाही. इथे दही मी रात्री लावलं होतं, असं मुरवण घातलं होतं आणि रात्री दही लावून ठेवलं होतं. पटकनी लावगाव म्हणून मिरची टाकली होती त्याच्यात. ते बघा, तर अशी मस्त दही लागलेलं आहे. ताजं ताजं दही, एकदम जास्त आंबट पण नाही आणि जास्त ही मिरची बघा. एका मैत्रिणींनी असंच मला कमेंटमध्ये पाठवलेलं की तुम्ही दही लावता ती मिरचीचा दांडा सकट टाकता का दांडा काढून टाकायचा. तर मैत्रिणींना हा दांडा नाही काढायचा, नाही तर तिखट होईल दही, म्हणून दांडा तसाच ठेवायचा. दांड्यानंतर आपल्याला ही मिरची आपल्याला उपयोगी पडणार दुसऱ्या वेळेस पण कामाला येईल घरात, म्हणजे कशाला मसाल्याला यायला लागली तर येणार. तर फेकून नाही द्यायची ती मिरची काय. तर मग आता हे झालेलं आहे आपलं दही मस्त. पहा किती घट्ट दही आहे, पहा बरं. वा, किती घट्ट बघा, जरा मी पाणी नाही द्यायत, असं मस्त दही लागलेलं आहे. बर्फीसारखं पडतंय वड्या, एकदम खरवच कसं असतं तसं. तर हे पहा, एवढंच घेते मी, पुरेसं झाले आपल्याला. तर आपल्याला कसं तोंडाला चव आणण्यासाठी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी खास अशी कोशिंबीर दाखवणार आहे तुम्हाला, मस्त एकदम. पहा तुम्ही. तर हे दही पेटून घ्यायचं छान आपल्याला. व्हिडिओ छोटा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कशी वाटली ती नक्कीच लिहून पाठवा. तर पहा बरं, मस्त दही फेटलेलं आहे. असं दही घट्ट घट्ट दही आहे, छान. आता पुढे पहा, एक कांदा छोटा चिरला होता तो टाकते. त्याला जरा चुरून घेते का की एकाला एक चिटकलेली असतात त्याच्या स्लाईज ना, जरा चुरला तर छान होतं आपलं. कांदा टाकला हा. इथे काकडी घेतली होती अर्धी, ती टाकली. इथे टमाटर एक चिरलं होतं, एकसारखं सगळं चिरली ना, कांदा टमाटर आणि काकडी. कोथिंबीर टाकते जराशी. आता मी थोडंसं लिंबू, अर्धं लिंबू पिळणार, अर्ध्यापासून कमी लिंबू पिळणार आहे बा. असं लिंबू पिळायचं जरा, मग थोडंसं चटपटीत होण्यासाठी. हे पहा, आता मिक्स करायची छान. एकदम सोपी आहे, पटकनी होणारी आहे, वेळ खात नाही जरा पण. तर ही बुंदी आहे, ही बुंदी मी हिच्यात टाकणार आहे. फार छान लागते बुंदीची कोशिंबीर. नसन केली तर कधी खाल्ली तर खरं करून पहा, खूप टेस्टी लागते, छान लागते. तुम्ही बुंदी नसली तुमच्याकडे ते शेव टाकली तरी चालेल, कुरकुरीतवाली शेव पाहिजे मात्र. मग ती ही निस्ती खाल्ली अशी चमच्याने तरी खूप छान लागणार. तर इथे मी अर्धी पळी तेल गरम केलेलं आहे. याच्यात टाकते मोहरी. मोहरी छान फुलू द्यायची, नंतर जिरं टाकते. जिरं पण मोहरी दोन्ही फुलली पाहिजे मस्त. एक मिरची कापलेली आहे, बारीक बारीक तुकडे केले होते. थोडीशी कोथिंबीर पेरायची. बघा, छान तडका झालेला आहे. ओतायचा तडका त्याच्यात मस्त. हे बघा, चरचरीत तडका बसलेला आहे एकदम मस्त. तोंडाला चवच ही पाहताच कोशिंबीर लगेच वाटण बसलं का खायला मन व्हावं तुमचं. एवढी टेस्टी लागणार आहे ही. तुम्हाला वाटलं तर 2 दाणे साखरेचे टाकायचे असले तर टाकू शकता, का की चिमटीभर. याला जरूर नाही लागणार आहे, आंबट एवढं नाही दही. रात्री लावलेलं सकाळी झालेलं. थोडंसं किंचित मीठ टाकायचं चिमूटभर. मस्त ह्याची फेटून झाली आपली कोशिंबीर तयार. पहा,
बुंदीची कोशिंबीर कशी वाटली मैत्रिणी नक्कीच कळवा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप टेस्टी लागती, जेवणाबरोबर फार अप्रतिम लागती चव. एवढी मस्त चव आहे की बनवून पहा एकदा. चला बाय, परत भेटूया.